जळगावमधील धुसफूस थोपवण्यासाठी शरद पवार मैदानात पदाधिकाऱ्यांसह बंद दाराआड चर्चा। महाविकास आघाडीत रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सुटला। या ठिकाणी भाजपमधून आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली, पण त्यावरून पक्षात कमालीची धुसफूस पाहायला मिळत आहे। या नाराजी नाट्यावर पडदा टाकण्यासाठी काल गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तळ ठोकून होते, पण कार्यकर्त्यांनी त्यांची जाहीर नाराजी व्यक्त केली। त्यामुळे आज 21 एप्रिल रोजी दस्तूर खुद्द शरद पवार हे जळगावमध्ये सकाळी दाखल झाले। शरद पवार यांचे जळगाव विमानतळावर रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले। आता पदाधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड बैठका सुरू असल्याचं कळतं आहे। माजी खासदार ईश्वरलाल जैन हे सुद्धा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाले। शरद पवार यांच्यासोबत सुरू असलेल्या बैठकीत रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील हे पण उपस्थित आहेत। पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार यांची बंद दाराआड चर्चा सुरू आहे। नेमकी काय चर्चा सुरू आहे हे बाहेर येऊ शकलेलं नाही। मात्र कार्यकर्त्यांची नाराजी, रावेर लोकसभेत निवडणुकी संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडींबाबत शरद पवार यांची पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा सुरू असल्याची माहिती येत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जळगाव।